महाराष्ट्रातील समस्त 18 पगड जातीला माझा नमस्कार. जय बसवेश्वर, जय शिवराय, जय भीम. बऱ्याच लोकांच्या माझ्याबद्दल तक्रारी आहेत की ताई तुम्ही विषय पाठवले आहेत पण व्हिडिओ बनवत नाही. तुम्हाला कोणी धमकी दिली आहे का? कालचा जो विषय होता, व्हिडिओ होता, त्यामध्ये माझा कसलाही आवाज येत नव्हता, परंतु तसं काही नाही. मला कोणी धमकी दिलेली नाही आणि मी धमकी देऊन गप्प बसणारी नाही, कारण बोलणे आणि लिहिणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. काल माझी तब्येत काही दिवसापासून बरी नसल्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माझा स्पष्ट आवाज येत नाही. मी सगळ्यांना काही उत्तर देऊ शकत नाही, म्हणून मला हे तुम्हाला इथं स्पष्ट सांगावं लागलं. लातूर शहरामध्ये जे BJP आज भरघोष यश संपन्न करून आलेले आहे म्हणून जी हलकी वाजवत आहे, तर लातूर शहरामधून BJP पक्षाने आतापर्यंत लातूर शहरातल्या जनतेसाठी, लातूर शहरासाठी काहीही केलेलं नाही. उलट लातूर शहर हे दिवसेंदिवस एक गुंडा राज होत आहे. लातूर शहर एका गुंडाकडे वळण घेत आहे. लातूर शहरावर होणारे अन्याय अत्याचार आतापर्यंत BJP पक्षाने कुठेही मिटवलेले आहेत, किंवा कुठल्या महिलेवर, व्यक्तीवर जर अन्याय झाला असेल तर BJP पक्षामधून कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही नेता रस्त्यावर चव्हाट्यावर आलेला नाही, किंवा कुठल्याही नेत्यांनी त्याच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून पोलीस स्टेशनच्या दरवाजाची पायरी चढलेली नाही. आमच्यासारखेच कार्यकर्ते ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचतो आणि आम्हीच त्याबद्दल आवाज उठवतो आणि आम्हीच रस्त्यावर येतो. परंतु BJP पक्षातल्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी आत्तापर्यंत लातूर जनतेवर होणारा अन्याय अत्याचार मिटवण्यासाठी काहीही केले नाही. कित्येक वर्षापासून लातूर शहर पाहण्यासाठी वंचित आहे. लातूर शहरासाठी सिव्हिल हॉस्पिटल नाही. लातूर शहरातील जे युवक आणि युवती आहेत ते आपले पोटाची खळगी भरण्यासाठी, सुशिक्षित बेकार भरून बाहेर गावी आपलं पोटाची खळगी भरण्यासाठी, परिवारचं पोट भरवण्यासाठी कंपन्यांनी काम करत आहेत. पण BJP पक्षाने कुठलाही उद्योग लातूर शहरामध्ये आतापर्यंत उभारण्यात आलेला नाही. म्हणून BJP पक्षातले जेही निवडून आलेले असतील, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, यांनी विनाकारण हलकी वाजवू नये की आम्ही घवघवीस आता यश संपन्न केलं आहे म्हणून. तर ते यश फक्त तुमच्या खिशापुरतंच मर्यादित आहे. जोही पैसा येतो तो फक्त आमदार, खासदार, जे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या खिशामध्ये जातो. इतर जनतेसाठी BJP पक्षाचा काहीही उपयोग झालेला नाही. लातूर शहरामध्ये फडणवीस साहेबांनी एक मात्र खूप मोठं उपकाराचं असं काम केलं आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं स्मारक मात्र लातूर शहरामध्ये तेवढं मात्र आणून उभारलं आहे. आता या लातूर शहरातल्या जनतेने तिथे जायचं, नतमस्तक व्हायचं, जेणेकरून या जनतेचं पोट नक्कीच भरणार. असंच का फडणवीस साहेब? तर लातूर शहरामध्ये BJP पक्ष हा एकदम बोगस आहे. म्हणून या पक्षानं किती यश संपन्न केलं आणि काय केलं याला जनतेशी काही घेणं देणं होणार नाही. जनताही पक्ष काहीतरी आमच्यासाठी करीन म्हणून विश्वास ठेवून तुम्हाला मतदान करत असते, पण दरवेळी जनतेने जे तुम्हाला मतदान करत आहे त्यांच्या या जनतेचा तुम्ही पदोपदी विश्वासघातच केलेला आहे. म्हणून BJP पक्ष हा एकदम बोगस आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.